अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा उद्या 21 जून शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण सगळ्याच महिला अगदी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की उद्या वटपौर्णिमा आहे। बघा सगळे दिवस आपण विसरू शकतो, पण वटपौर्णिमेचा दिवस आपण कधीच विसरत नाही, कारण आपण आपल्या पतीसाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी व्रत करत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या वटपौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत तर करायचंच आहे, पूजा उपासना आराधना वडाला फेऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या पतीवरून ही एक वस्तू उतरवून फेकायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही उद्याच्या दिवशी पतीवरून उतरवली किंवा ही एक वस्तू जर तुम्ही उद्याच्या दिवशी आपल्या पतीवरून ओवाळली तर तुमच्या पतीचं दीर्घायुष्य, तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल। त्याला कुठल्या प्रकारचे आजार असतील, काही रोग असतील, काही बाधा असतील, व्यसनाधीन असेल, कुठल्याही नकारात्मक गोष्टी त्याच्यामध्ये असतील तर त्या सगळ्या गोष्टींचा नाश होईल। तुमच्या पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल आणि त्याची भरभरून प्रगती होईल। बघा उद्याचा दिवस हा आपल्या पतीसाठी आहे, त्यामुळे पतीसाठी तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तितक्या जास्त सेवा करायच्या आहेत। अगदी ज्यांना काहीच शक्य नाही आहे, काहीच जास्त जमणार नाही आहे, त्यांनी ही एक गोष्ट तरी आवर्जून करायची आहे, कारण उद्याच्या संपूर्ण दिवसभरात ही जी एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, उद्या दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता। फक्त याच्यासाठी तुमचे पती तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे। नाहीतर बऱ्याच वेळा पती लांब असतात, मग कमेंट्स येतात की ताई पती जवळ नाही आहेत किंवा सोबत नाही आहेत, मग आम्ही कशी सेवा करायची? तर ज्यांच्याही घरामध्ये त्यांचे पती जवळ आहेत, सोबत आहेत, तर त्यांनाच हा उपाय जो आहे तो करता येणार आहे, कारण या उपायासाठी आपले पती आपल्या समोर असणं आवश्यक आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या पतीला बसण्यासाठी एक पाट द्यायचा आहे। जो पाट द्याल त्याच्या सभोवताली एक सुंदर रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यानंतर पतीला त्या पाटावरती एक आसन बसायला द्यायचं आहे आणि त्याच्यावरती पतीला बसायला सांगायचं आहे। त्याच्यानंतर एक तुम्हाला छोटं औक्षणाचं ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये एक दिवा लावायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये एक चिमूटभर तुम्हाला जे धने असतात ते धने घ्यायचे आहेत आणि सोबत तुम्हाला थोडंसं कापूस घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर काय करायचं तर तुम्हाला एक चिंचेचा तुकडा घ्यायचा आहे। चिंच, काळी चिंच कुठेही बाजारामध्ये किराणा दुकानात सहज मिळून जाईल। त्या चिंचोका असेल तर उत्तम। चिंच जी आहे ती चिंच जी तुम्ही घेणार आहात तिला इमली असंही म्हणतात, जी खट्टी मिठी असंही म्हणतात। खट्टी मिठी लागते ती चिंच, जिला भाजीत टाकतो, अनेक पदार्थांमध्ये टाकतो ती चिंच। नाहीतर बऱ्याच वेळा कमेंट्स येतात ताई चिंच म्हणजे काय, तर ठीक आहे, काळ्या रंगाची असणारी ही चिंच तुम्हाला चिंचोक्या सगट घ्यायची आहे। सगळ्यात पहिले पतीला जिथे बसायला सांगितलेलं आहे तर तिथे बसायला लावून ही 7 वेळा चिंच तुम्हाला उजवीकडून डावीकडे जाईल अशा पद्धतीने ती ओवाळून घ्यायची आहे, म्हणजे उतरवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ही चिंच घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला चिंचोक्या सगट असणारी ही चिंच फेकून द्यायची। बघा चिंच ही नजरबाधा संपवण्यासाठी, इडापिडा संपवण्यासाठी, नकारात्मक शक्ती शोषण्यासाठी चिंच ही अत्यंत प्रभावी असते। जेव्हा ही चिंच तुम्ही पतीवरून 7 वेळा ओवाळाल आणि घराच्या बाहेर फेकाल तेव्हा तुमच्या पतीमध्ये असणारे नकारात्मकता, बाधा, नजरबाधा, तांत्रिक बाधा, जादूटोणा जे काही आहे वाईट ते सगळं त्यामध्ये शोषलं जाईल आणि जेव्हा घराच्या बाहेर तुम्ही हे फेकून द्याल तेव्हा सगळं तुमच्या पतीमध्ये असणारं नष्ट होईल। त्याच्यानंतर काय करायचं, हे फेकून दिलं की त्याच्यानंतर जे औक्षणाचं ताट घेतलेलं आहे, ज्यात दिवा आणि धने घातलेले आहेत, यातील थोडेसे धने उचलायचे किंवा जेवढे तुम्ही धने घेतलेले आहेत ते सगळे धने उचलायचे, उजव्या हातात घ्यायचे, देवघरामध्ये जायचं आणि देवघरात जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा देवघरात तुमचं जे इष्टदैवत असेल त्यांच्यासमोर ही मूठ अशी पकडायची आणि तुमची जी इच्छा असेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या पतीला यश प्राप्ती होण्यासाठी, पतीची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची असेल तर तुम्हाला म्हणायचे की माझ्या पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी, माझ्या पतीला यश मिळण्यासाठी, त्याच्यातील नकारात्मक शक्तींचा नाश होण्यासाठी, त्याच्यात खूप जास्त राग चिडचिडपणा आहे तो कमी होण्यासाठी, आमच्या दोघांमधील प्रेम वाढण्यासाठी, माझ्या पतीची दिवस रात्र प्रगती होण्यासाठी, प्रत्येक गोष्टीत त्याला भरभरून यश मिळण्यासाठी आज मी ही सेवा करत आहे, मला यश द्या, इतकं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि एक वेळा तुम्हाला राम रक्षा
1 वेळा तुम्हाला रामरक्षा या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे. दोनही सेवा करून झाल्यानंतर तुमचं जे इष्टदैवत, तुमची जी कुलदेवी असेल, आता समजा आमची कुलदेवी तुळजाभवानी माता आहे, कुणाची रेणुका माता असेल, जे कोणी असेल, तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे इष्टदैवतेचं. आणि त्याच्यानंतर हे हाताच्या मुठीत असणारे जे धने आहे ते तुम्हाला तुमच्या पतीवरून वरपासून खालपर्यंत जातील. असे तुम्हाला ते मांडी जरी घालून बसलेले असेल तरी वरपासून खालपर्यंत 7 वेळा ते उतरवायचे आहे. 7 वेळा हे उतरवत असताना तुम्हाला थोडे थोडे ते आपल्या पतीच्या अंगावरती सोडायचे आहे. म्हणजे हाताची ही मूठ आहे, या धने आहे, तर थोडेसे तुम्ही जेव्हा उतरवाल तेव्हा डोक्यावरती थोडे अर्पण करायचे. त्याच्यानंतर थोडेसे अगदी पोटाच्या भागात उतरवायचे आणि पाय जिथे असतील तिथे थोडे उतरवायचे. पुन्हा सेकंड टाईम थोडे, असं 7ही वेळा तुम्हाला हे धने पतीवरून उतरवायचे आहेत आणि 7ही वेळा तुम्हाला थोडे थोडे जे धने आहेत ते पतीच्या अंगावरती शिंपडायचे आहेत. म्हणजे पतीच्या अंगावरती तुम्हाला थोडे थोडे हे जे धने आहेत ते अर्पण करायचे आहेत. 7व्या वेळेस जेव्हा तुम्ही हे धने पतीच्या अंगावरती अर्पण कराल तेव्हा 7व्या वेळेस सगळेच धने जेवढे शिल्लक असतील ते त्याच्या चरणाच्या जवळ सोडायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जे आरतीचं ताट तुम्ही घेतलेलं आहे ज्यामध्ये दिवा आणि कापूस आहे, तर कापूसही तुम्हाला पतीवरून असा ओवाळायचं आहे, उजवीकडून डावीकडे जाईल असं 7 वेळा ओवाळायचं आहे. औक्षणाच्या ताटात पुन्हा ठेवायचं आहे आणि औक्षणाचं जे ताट आहे तेही तुम्हाला म्हणजे औक्षणही तुम्हाला तुमच्या पतीचं करायचं आहे. ठीक आहे. इतकं केल्यानंतर पतीला उठायला सांगा, त्याचं जे काम असेल, जे काही असेल ते त्याला करायला सांगा. त्याच्या अंगावरती शिंपडलेले किंवा त्याच्या अंगावरती उतरवलेले जे धने आहेत ते सगळे गोळा करा. लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या किंवा हिरव्या किंवा सफेद रंगाच्या एका कापडामध्ये हे जे काही धने आहेत ते ठेवा. घट्ट त्या कापडाला गाठ मारा आणि ही जी पोटली तयार होईल ही तुमच्या पतीच्या खिचात, पर्समध्ये, वॉलेटमध्ये किंवा त्याच्या बॅगेमध्ये अखंड स्वरूपाने त्याला ठेवायला सांगा. बघा, याने असंख्य पटीने लाभ होईल. तुमच्या पतीला कुठल्या प्रकारचे कामात अडथळे येत असतील तर ते दूर होतील. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. बघा, धने ज्याला माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो, जेव्हा तुम्ही हे धने पतीवरून उतरवाल तेव्हा धनाचा वर्षाव, जेव्हा हे धने तुम्ही त्याच्यावर धने त्याच्यावरती सोडाल तेव्हा त्या धनाचा वर्षाव होईल. आणि जेव्हा त्या धनाचा त्याच्यावरती वर्षाव होईल तेव्हा त्याच्याकडे कधीच धनाची कमतरता राहणार नाही. याची प्राप्ती त्याला वर्षभर येत राहील. आर्थिक प्रगती होत जाईल. सगळं मनासारखं घडत जाईल. साधा सोपा उपाय आहे, प्रभावी उपाय आहे. कुणीच ही सेवा चुकवू नका, आवर्जून करा.